सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नमो नारायण। आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्याच भाष्यावर, त्यांनी उपनिषदावर केलेल्या भाष्यावर आपण 10 दिवस पर्यंत आणि उपनिषदाची अमृतपान त्यांच्याच कृपेने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपण बरोबर मध्यावर आलेले आहोत, म्हणजे आज 5वा दिवस आहे आणि म्हणून 5वं पुष्प गुंतांना आज आपण अत्यंत सुंदर असा आणि ज्याला पहिल्यांदाच ज्याचं आपण गुणगान केलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस उपनिषदाचा विचार होतो त्यावेळेस सर्वात पहिला उपनिषद कोणता, तर तो आजचा आहे। तो आपण मुद्दाम मध्ये घेतला। त्याचं कारण आहे की त्यातल्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या आधीच्या उपनिषदातून आपल्या सगळ्यांना लक्षात आल्या पाहिजेत। आणि म्हणून एखादा पुतळा ज्यावेळेस आपण उभा करतो त्यावेळेस त्याचा चबुतरा थोडा मोठा असतो आणि मग त्याच्यावर पुतळा बसवला जातो। हा जो आजचा उपनिषद आहे त्याचं नाव आहे ईशावास्य उपनिषद। आता हा ईशावास्य उपनिषद हा खरोखर पुतळाच आहे। त्याचं कारण आहे सगळ्यात छोटा आहे आणि म्हणून भाष्यकार सगळे जे आणि अभ्यासकार म्हणतात छोटं कलेवर असणारा, म्हणजे छोटं ज्याचं स्वरूप आहे। किती श्लोक रचना आहे, किती मंत्र रचना आहे, फक्त 18 आहे, अत्यंत छोटा। परंतु विद्वान गृहस्थ म्हणतात घागर में सागर हा ईशावास्य उपनिषद, आणि म्हणून ज्याला अग्रस्थान आहे, पहिलं स्थान ईशावास्य उपनिषद। आणि म्हणून 18 जरी मंत्र असले, 18 जरी ऋचा किंवा श्रुती असल्या तरी देखील त्याचं अत्यंत महत्व आहे। त्याच्यामध्ये ना कोणती कथा आहे, फक्त सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलेले आहे, परंतु त्या सिद्धांतांनी आपल्या जीवनाचं पूर्ण तत्वज्ञान त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे। आणि आद्य शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य करून आपल्या सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे। असा हा केवळ 18 मंत्रांचा पण अतिशय सुंदर, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं ज्याचं वर्णन करता येते असा हा ईशावास्य उपनिषद, त्याचं चिंतन आज आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुठून आला हा उपनिषद, तर हा उपनिषद यजुर्वेदीय उपनिषद आहे, म्हणजे यजुर्वेदाचा उपनिषद आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की यजुर्वेदाचे 40 अध्याय, पूर्ण यजुर्वेद जर घेतला तर त्यातला जो शेवटचा अध्याय ज्याला 40वा अध्याय म्हणतात, वेदांत आहे। उपनिषद म्हणजे काय, वेदांत। मग या यजुर्वेदाचा शेवटचा अंतिम अध्याय 40वा अध्याय, तो 40वा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे। आणि त्याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। आता यजुर्वेदाची संहिता या संहिते अंतर्गतच असल्यामुळे याला मंत्रोपनिषद असं देखील त्या ठिकाणी म्हटल्या जाते। आता याला ईशावास्य उपनिषद का म्हटलेलं आहे, तर या 18 मंत्रांची सुरुवात ती ईशावास्य या शब्दाने झालेली आहे। आणि म्हणून त्या दिवशी आपण त्याच्यावर चर्चा केली, तर आद्याक्षर ईशावास्य असल्यामुळे या उपनिषदाचं नाव ईशावास्य उपनिषद असं ठेवलेलं आहे। आणि म्हणून ईशावास्य उपनिषद याचे कर्ते ऋषी कोण आहे, तर योगीश्वर याज्ञवल्क्य। आता यांचं देखील चरित्र खूप सुंदर आहे। त्याचा एक विशेषच एपिसोड तुम्ही आता जर YouTube माझी पाहिली तर योगेश्वर याज्ञवल्क्य नाव 50 मिनिटाचं त्याच्यावरचं व्याख्यानच आहे, सुंदर आहे, ते एकदा ऐका। म्हणजे योगेश्वर याज्ञवल्क्य काय होते हे आपल्याला त्याच्यात लक्षात येईल। तर
या उपनिषदामध्ये कोणती कथा नाही, काही नाही, सरळ सरळ हे त्याच्यामधला भाग आहे. पण काही कथा भाग आपण ते रसाळ व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू. असो, आता याच्यामध्ये काय झालं, आणखीन किती सुंदर आहे हा उपनिषद, 18 उपनिषदाचा, 18 मंत्राचा. अथर्वण नावाचे ऋषी आणि त्यांचा पुत्र दधीची, काल आपण त्याची कथा पाहिलेली आहे पिप्पलाद ऋषींच्या याच्यामध्ये. तर या दधीचीचं एक नाव दध्यांग आहे. आणि मग या अथर्वण ऋषींनी या दध्यांगाला मुद्दाम हा उपनिषद त्याच्यावर त्यांनी संवाद केलेला आहे. म्हणून या उपनिषदाला दध्यांगाथर्वण संवाद असं देखील म्हटलेलं आहे. कारण हा इतका सुंदर आहे आणि त्याच्यावर अनेकांनी अभ्यास केलेला आहे. हा कसा आहे, पद्य रूपामध्ये आहे. काही गद्य आणि पद्य आपल्याला माहिती आहे, म्हणजे याचं गायन देखील करता येते. आणि म्हणून या ठिकाणी हा अत्यंत सुंदर असा उपनिषद आहे. विशेष म्हणजे हा उपनिषद कुठे उपयोगात आला, तर भगवान श्रीकृष्णाने जी श्रीमद भगवद्गीता सांगितली, किती आहे, 18 अध्याय. मला असं वाटते की हे जे 18 अध्याय आणि हे 18 मंत्र याची जर सांगड घातली, भगवान श्रीकृष्णाने एका अर्थाने श्रीमद भगवद्गीता म्हणजे या 18 मंत्रांवर 18 अध्याय सांगून त्यांनी याच आणि उपनिषदाचं, ईशावास्य उपनिषदाचं आणि त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. त्याचं कारण आहे की सांदीपनीच्या आश्रमामध्ये भगवान योगेश्वर कृष्ण यांनी कोणता वेद शिकला, तर त्यांनी यजुर्वेद शिकलेला आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण यजुर्वेद शिकलेला असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये आणि ते विचार आपल्या याच्यामध्ये मांडलेले आहेत. असो, वेळेचं आपल्याला हे आहे, आपण त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता याचं नाव ईशावास्य आहे. ईशा म्हणजे काय, ईशा म्हणजे ईशन करणारा, म्हणजे तो भगवान ईश्वर. म्हणून ईश्वराच्या याच्यावरून ईशा असा शब्द त्यांनी, तो कसा आहे, त्याची सर्वत्र सत्ता आहे, तो ईश्वर आहे. ईशन ज्याचा आहे, सत्ता सर्वत्र आहे, जो सर्व व्याप्त आहे, सर्वांवर माया पाखर करणारा आहे, म्हणून त्याला ईशा शब्द वापरलेला आहे. आणि वास्य, वास्य म्हणजे वास असलेला, श्रीनिवास असलेला, व्याप्त, आच्छादन ज्याने केलेला आहे, माया पाखर केलेली आहे, असा जो, तो कोण आहे, तो परमात्मा आहे. असा जो ईश्वर आहे ज्याने सर्वांवर माया पाखर केली, म्हणून त्याला ईशावास्य असा शब्द तिथे वापरलेला आहे. आता हा कसा आहे, जगत रूपाने नटलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकाकी न रमे म्हणून निर्मिली 14 भुवने. त्याला एकटं करमत नव्हतं, त्याने मग हे सगळं निर्माण केलं. आता हे निर्माण केलं, काल आपण पाहिलं, कोळी जसा उत्पन्न करतो, नष्ट करतो, ते कोळी नावाचा किडा, तसं याने ते सगळं उत्पन्न केलं. आणि म्हणून या उपनिषदामध्ये त्याचीच सत्ता सर्वत्र आहे, त्याचा अभ्यास. म्हणून त्याने निर्माण केलेलं कर्म आणि ज्ञान याच्या संदर्भामध्ये त्याचा समन्वय साधत आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण म्हटलं, घागर में सागर असं तत्वज्ञान याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये काय आहे, अजून आपल्या सगळ्यांच्या संसारी लोकांसाठी आहे. म्हणून तर हा अद्य उपनिषद आहे. आपल्याला कसं वागता येईल, म्हणजे त्या काळात ऋषीमुनी होते किंवा सत्ययुगामध्ये वगैरे माणसं सत्य होते. कलियुगामध्ये आपण सगळेजण कसे चोरच होत एका अर्थाने. पण तरी देखील आपण जर याला ऐकलं आणि वागण्याचा प्रयत्न केला, एक जरी पाऊल पाडण्याचा प्रयत्न केला, तर अशक्य ते शक्य करतील स्वामी. समर्पित भावानी हा उपनिषद ऐकायचा. आणि त्यात मी पहिल्याच दिवशी सांगितलं, मी न करी ही कथा परी तोच होय मुखी वक्ता. तर हे का मी ना, मी पण, आपण सगळेजण सारखेच, पण तत्वज्ञान काय आहे हे जर ऐकलं तर एखादं पाऊल आपण टाकण्याचा प्रयत्न आपल्याकडून होऊ शकतो. म्हणून याच्यामध्ये प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग आहे, विद्या आणि अविद्या आहे. त्यानंतर आत्मवेत्ता आणि अनात्मज्ञ असे 2 भाग आपण म्हणू. आता जड शब्द वाटत असले तरी ते आपण पुढे सोपं करून सांगण्याचा, नवनीत हाती आले हो आणि अवघड सोपे झाले हो. तर आता आपण त्याच्यामध्ये आहेत ना शंकराचार्य बसलेले,
त्यांनीच सगळं सांगितलेलं आहे. तर आपण त्यांच्याच कृपाप्रसादाने या ठिकाणी आता उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. याचा शांती मंत्र कोणता आहे? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. यजुर्वेदातल्या उपनिषदामध्ये हा सुरुवातीला शांती मंत्र आहे आणि शेवटी देखील शांती मंत्र आहे. हा लॉ ऑफ इन्फिनिटी आहे किंवा शून्याचा नियम. म्हणजे काय, त्याला ते जे परब्रह्म आहे, कसं आहे, आपण लॉ ऑफ गणितामध्ये आहे, शून्यामध्ये शून्य मिळवलं काय राहते? शून्यच राहते. शून्यातून शून्य वजा केलं तरी शून्यच राहते. शून्याला शून्याने गुणलं तरी शून्य आणि शून्याला शून्याने भागितलं तरीही शून्य. म्हणजे तो सर्व शून्याकार आहे. तसं ते परब्रह्म लॉ ऑफ इन्फिनिटी देखील तो जो अनंत आहे, अनंत टाकलं तरी अनंत, अनंतातून अनंत वजा केलं तरी अनंत, अनंताला गुणलं अनंताने तरी अनंत आणि भागितलं तरी अनंत. तसा तो परब्रह्म परमात्मा कसा आहे? तो परब्रह्म परमात्मा पूर्ण अवतार आहे. आणि म्हणून तो कसा आहे? त्या पूर्ण ब्रह्मात पूर्ण ब्रह्म टाकलं तरीही पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यातून वजा केलं तरीही पूर्ण ब्रह्म आहे, त्याला भागितलं आणि गुणलं तरीही पूर्ण ब्रह्म आहे. असा तो जो पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याला नतमस्तक होऊन आपण आपलं जीवन मार्गक्रमण केलं पाहिजे, असा हा उपनिषद सांगतो. आणि म्हणून सुरुवातीला शांती पाठामध्ये ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वत्र म्हटल्या जाते. हा काही मंत्र केवळ अंत्यसंस्काराच्या वेळी म्हणायचा नसतो, पण लोक तिथंच म्हणतात. हा आयुष्यभर म्हणण्याचा मंत्र आहे आणि म्हणून सगळीकडे म्हणतात. पण कुठून आला तर तो आणि या ईशावास्य उपनिषदामध्ये त्या शांती पाठ म्हणून त्याचा आणि अग्रक्रम त्या ठिकाणी आहे. आता प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण ईशावास्य उपनिषद सुरू करू तेव्हा त्याची सुरुवात सांगितलं आपण ईशावास्य शब्दाने आहे. किती सुंदर शब्द आहे. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगतां जगत. आता जगत्याम जगत असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तेन त्यक्तेन भुंजिता मा गृदकस्य स्विद्धनम. आता हा जो स्विद्धनम असा जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे तर तो शब्द ईशावास्य पासून सुरुवात झालेला आहे. मग आता इथे हा उपनिषद सांगतो की बाबा हे जे सर्व जगत आहे हे ईश्वराने व्याप्त आहे, त्यानेच निर्माण केलेलं आहे. हा पसारा त्याचाच आहे आणि म्हणून त्याचं जीवन जगताना देखील तू भोगवृत्तीने जगू नको. हे तुझं नाही आहे, त्याने जन्माला तुला घातलेलं आहे, पण हे तुझं आहे का? चाले हे शरीर कोणाची आहे? सत्ते. कोणाची सत्ता आहे याच्यावर? तर त्याची सत्ता आहे, म्हणजे मालक तो आहे. मग समजा भाड्याचं घर आहे, आता या भाड्याच्या घरामध्ये ठीकठाक करण्याची जबाबदारी आपली. म्हणजे ज्याला आपण जुजबी गोष्टी म्हणू, आपण राहतो, झाडपूस केली पाहिजे, ते घर चांगलं ठेवलं पाहिजे, हे सगळं आहे. पण त्यामध्ये काही जर बदल करायचे असतील तर तो अधिकार आपल्याला आहे का? इकडचा दरवाजा तिकडे करायचा घर मालकाला विचारल्याशिवाय करता येते का? पण जर केलं तर तो रागवेल ना की अरे तुम्हाला मी भाड्याने दिलेलं आहे, भाडेकरू सारखा राहा. आपण देखील हे जो देह आहे हे भाडेकरू आहे, आपण लक्षात ठेवा. आणि कोणाचे भाडेकरू? त्या पूर्णावतार परब्रह्म परमाचे ईशावास्यमिदं सर्वम, त्याची सर्व सत्ता आहे. आणि हे शरीर त्याने आपल्याला भाड्याने दिलेलं आहे. खरं म्हणजे मालक कोण आहे? आत तो आत्मा आहे आणि तो त्याचा मालक आहे. पण आपल्याला वाटते आपलं शरीर आहे, आपणच मालक आणि मग वागा वाटेल तसं, असं चालणार नाही. आणि म्हणून हा उपनिषद पहिल्यांदा सांगतो की हे जे शरीर आहे किंवा हा जो देह आहे किंवा हे जे जीवन आहे हे कोणी दिलेलं आहे? त्या परब्रह्म परमात्म्याने. आणि म्हणून सुरुवातीलाच त्यांनी ईशावास्यमिदं सर्वम असं शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि म्हणून यत्किंच जगत्याम जगत या ठिकाणी तो आलेला आहे, तर ते त्याचं आहे. मग तू इथे कसा वाग? तू भोगी बनून वागू नको. मला याचा भोग घ्यायचा आणि याचाच उपभोग मला घ्यायचा आहे असं नाही. तर इथे जीवन जगत असताना संयमित तू भाडेकरू आहे
असं समजून या ठिकाणी आपल्याला ते सगळं द्यावं लागणार आहे. मग सर्व व्याप्त म्हणजे कसा, तो सगळीकडे आणि तो आपल्याकडे पाहतोय. तुम्ही भाडेकरू आहात. एकदा काय झालं, भीष्माचार्य ते असे बसले असताना त्यांच्याजवळ एक आंबा होता. आता एकच आंबा. तर त्यांनी तिथून धर्म महाराज म्हणजे युधिष्ठिर चालले होते लहानपणी. तर त्याला बोलावलं, अरे इकडे ये म्हणले, हा आंबा घे. आता 105 सगळे, हा एकटाच होता तिथे आणि आंबाही एकच. त्याने सांगितलं, एक काम कर, चुपचाप जा, न कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जा, पटकन खाऊन घे. त्याला आनंद झाला, वा 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 वा, सगळ्यापेक्षा मला मिळालेला आहे, पितामह भीष्मांनी दिलेला आहे. तो पडला ना बाहेर धावत आनंदात आणि बाहेर गेला. पाहतो तो त्या महालामध्ये खूप लोक बसलेले होते. त्याला वाटलं, अरे हे आपल्याला पाहून राहिले, काय करावं. महालाच्या बाहेर गेला. पाहता तो लोकच रस्त्यावर आहेत, हे आपल्याकडे पाहून राहिले, चला आणखी पलीकडे जाऊ. थोडा आणखी पलीकडे गेला शेतामध्ये. तर शेतामध्ये लोक काम करून राहिले. त्याला वाटलं, अरे हे पाहून राहिले आपल्याला, तर पितामहांनी सांगितलं कोणी पाहणार नाही. आणखी पलीकडे गेला जंगलामध्ये, आता कोणी पाहणार नाही, खावं. पाहतो तो झाडावर पक्षी आहेत, समोर काही प्राणी आहेत. अरे आणखीन पुढे गेला नदीच्या काठावर. पाहतो आता इथे कोणी खावं. तर पाहतो तो, अरे जलचर पाहून राहिलेले आहेत, ते पर्वत नद्या डोंगर पाहून राहिलेले आहेत, म्हणजे चर आणि अचर हे मला पाहून राहिलेले आहेत, काय करावं. तो तर सर्व व्याप्त आहे. ते धावत पुन्हा परत आले. आता भीष्माचार्य विसरून गेले होते. हा गेला, त्यांच्या हातावर तो आंबा ठेवला. अरे म्हटले, बाबा तुला दिलेला आहे हा. त्याने म्हटलं, पितामह तुम्ही काय म्हटले, कोणी पाहत नसेल अशा ठिकाणी जा आणि चुपचाप खाऊन घे. असं मला ठिकाणच सापडलं नाही. मी अनेक ठिकाणी गेलो, पण तिथे सर्वत्र आणि कोणी ना कोणीतरी होतं, आणि जिथे कोणीच नाही तिथे तो व्याप्तम येन चराचरम ईशावास्यमिदं सर्वम, असा जो सर्वीकडे व्याप्त असणारा, ज्याची सत्ता सर्वत्र आहे, तो ईश्वर, ज्याने हे सगळं जगत निर्माण केलेलं आहे, विश्वव्यापक रूपाने जो नटलेला आहे, तो तर सगळीकडे आहे ना. असं ठिकाणच मला सापडलं नाही. याला ज्ञानी माणूस म्हणतात, विद्या असलेला माणूस म्हणतात. आपण मात्र तो पाहतच नाही असं वाटते, कोणीच पाहत नाही आपल्याला असं त्या ठिकाणी वाटते. म्हणून विवेकानंदांनी चारित्र्याची व्याख्या केली, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. तुम्ही अंधारामध्ये कसे वागता याला चारित्र्य म्हणतात. अंधारात कोणीच पाहत नाही असं आपल्याला वाटते आणि मग आपण चोऱ्या करतो. पण अरे जिथे कोणीच पाहत नाही अंधारामध्ये, तिथे तो पूर्ण अवतार परब्रह्म परमात्मा तुमच्याकडे पाहतो ना. पण तसं नाही, तो सर्व व्याप्त आहे. आणखी एक दृष्टांत देतो. नामदेव महाराज, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ईश्वर त्यांना आधी भेटलेला आहे, पण तरी देखील मुक्ताईंनी सांगितलं, संत नामदेव महाराज, अरे हे मडकं कच्चं आहे. मग त्यांना सांगितलं काय करावं लागेल. जा म्हटलं, गुरु कर. कुठे कर, औंढ्याला विसोबा महाराज आहेत, त्यांच्याकडे तू जा. आणि हे धावत त्या ठिकाणी औंढ्याला पोहोचलेले आहेत. आणि पाहतात तर कुठे आहेत विसोबा महाराज, कुठे आहेत विसोबा महाराज. त्याने सांगितलं, जा औंढ्यामध्ये त्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. हा धावत गेला मंदिरात. म्हटल्यावर आनंद झाला त्याला की दर्शन होते आपल्याला गुरु महाराजाचं आणि साक्षात परब्रह्म विष्णू आणि महादेव भगवंताचं. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, तिघही आहेत, गुरु महाराजही आहेत, पिंडही आहे. आणि मग तो धावत आत गेला आणि पाहतो तो काय, ते विसोबा महाराज आहेत आणि त्यांनी पाय त्या पिंडीवर ठेवलेले आहेत. याला वाटलं, अरे मी गुरु करण्यासाठी आलो आणि हे महाराज वेगळेच दिसून राहिले, पिंडीवर पाय ठेवून राहिले. अरे बापरे, यांना काय गुरु करावं. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला आहे, यांना तर काहीच माहित नाही. तेव्हा ते निघाले. तर त्या विसोबा महाराजांनी पाय लावा. म्हटलं, तुम्ही कोण. म्हटलं, मी नामदेव महाराज. कशासाठी आले. म्हणजे तुम्हाला गुरु करायचं होतं, पण तुम्ही पाय पिंडीवर ठेवलेले आहेत, तुम्हाला काय गुरु करा. तर त्याने सांगितलं, बाबा मी वृद्ध झालेला आहे, क्षीण झालेला आहे, हे पाय उचलण्याची देखील ताकद नाही. एक काम कर, तू चाललेलाच आहे तर जा, पण माझी एक विनंती आहे, माझे पाय आता पिंड नाही अशा ठिकाणी ठेवून दे, उचलून बाजूला कर. आता नामदेव महाराजांनी पाय उचलले आणि बाजूला केले. जिथे पाय ठेवावं त्या ठिकाणी पिंड आहे, जिथे पाय ठेवावं तिथे पिंड आहे. कारण तो कसा आहे, ईशावास्यमिदं सर्वम, तो सगळीकडे व्याप्त आहे. तेव्हा आता विसोबा महाराज हसले. अरे म्हटले, बाबा पिंड जी आहे ती सर्वत्र आहे, तो सर्व व्याप्त आहे. एका अर्थाने यांचे पाय ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पिंड निर्माण होते. म्हणजे साक्षात परब्रह्म परमात्म्याने त्यांचे पाय देखील डोक्यावर ठेवलेले आहेत. हा एक वेगळा अर्थ. पण इथे आपल्याला जो अर्थ घ्यायचा आहे तो अर्थ काय आहे की तो सर्व व्याप्त आहे.
कसा आहे, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, चर आणि अचरामध्ये, स्थावर आणि जंगमामध्ये जो सगळीकडे व्याप्त आहे तो पूर्ण पूर्णावतार परब्रह्म परमात्मा सर्व व्याप्त आहे. ते नामदेव महाराजांना समजलं, साष्टांग दंडवत घातला. असा तो सर्व व्याप्त आहे. आता त्याने दुसरा शब्द त्या ठिकाणी काय मागितला, तेन त्यक्तेन भुंजिता. म्हणजे आता त्याचा उपभोग घेताना तू भोग म्हणून घेऊ नको, ते व्रत म्हणून घे. आणि ज्यावेळेस तू व्रतस्थ राहतील, म्हणजे प्रपंचात राहायचं नाही का, हा एकमेव उपनिषद आहे, तो आपल्यासाठी उपयोगाचा आहे. प्रपंच सोडू नका म्हणते, प्रपंच करावा नेटका, कुठेही नसावा फाटका, परंतु मग धरावे परमार्थ विवेका. तर परमार्थ विवेक आणि संसाराची सांगड सांगणारा हा उपनिषद आहे. मग त्याने काय सांगितलं, बाबा संसारामध्ये राहा. मग संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, आता हे तुमच्या माझ्यासाठी, मला नको का सायकल असेल तर मोटरसायकल घ्या, मोटरसायकल असेल तर कार घ्या, कार असेल तर हेलिकॉप्टर घ्या, हेलिकॉप्टर असेल तर विमान घ्या, आणि विमान असेल तर सॅटेलाइट घ्या. म्हणजे सुखाची व्याप्ती किती आहे, कनिष्ठ भोग पाहिला आणि मग आपल्याला उच्च भोग दिसला की उच्च भोग पाहिला की कनिष्ठ भोग गौण वाटते. आपण कालच्या उपनिषदामध्ये पाहिलं, ती आपली वृत्ती आहे. पण त्या वृत्तीला दाबून त्याने सांगितलं संसारामध्ये राहू नये, भोगी वृत्ती ठेवू नको. आणि म्हणून त्या ठिकाणी कसा आहे तो, कशी भोगी वृत्ती ठेवायची नाही. तर इथे राहायचंय संसारामध्ये, हे सुटणार आहे का आपल्याकडून, हे सुटणार नाही. ईशावास्य उपनिषद सांगतो की बाबा तू त्या ठिकाणी तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्वित धनम. आता तू त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अडकून राहू नको. तुकाराम महाराजाचं वर्णन काय केलेलं आहे, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. त्यांच्याजवळ सगळं होतं. आता हे कठीण आहे की नाही, भोगून त्यागणं. जे आपल्याजवळ नाही आणि ते जर त्याग केला, समजा मी म्हटलं मला कधीच विमानात बसायचं नाही, अरे विमानात बसण्याची पात्रताच नाही ना, कधी जाणार आहे तू विमानात, सायकल नाही तुझ्याजवळ, तू विमान त्यागतो म्हणतो. मी कधीच पुरणाच्या पोळ्या खाणार नाही, अरे तुला साधं खायची व्यवस्था नाहीये, आणि तू काय मला कधीच पंतप्रधान बनायचं नाही, अरे तू नगरसेवक साधा होऊ शकत नाही. जो अप्राप्त विषय आहे तो त्याग, ते तर सहज आहे. परंतु प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. माझ्या घरात एसी आहे आणि जर मी ठरवलं की नाही मी एसीत बसणार नाही, मी आता फक्त पंख्यामध्ये झोपणार आहे, याला त्याग म्हणतात, याला भोगी वृत्ती त्यागणं म्हणतात. असं करता येईल का आपल्याला? तुकाराम महाराजांनी ही जी आहे प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. आता ईशावास्य उपनिषद सांगतो जे सगळे भोग असे सुख तुझ्याजवळ आहे त्याच्याकडे त्यागी वृत्तीने तू राहिलं पाहिजे. आणि म्हणून व्याख्या केली अप्राप्त विषय विरागी बहुत देखील योगी परिप्राप्त सर्वंगना त्यागी धन्य विरागी पुरुरवा. अप्राप्त विषय आहेत आणि ते त्यागतो म्हटलं. आता मी उदाहरण दिले तुम्हाला, तर ते काय सोपं काम आहे ते अप्राप्त विषय त्यागणं. पण प्राप्त सर्वंगना त्यागी, मग जे मला प्राप्त दिलेलं आहे परमेश्वराने जे दिलेलं आहे, तर ते कसं भोगी वृत्तीने भोगायचं नाही, उपयोग करावा लागेल की नाही. घरामध्ये तर राहायचंच आहे, घराला रंग द्यायचा की नाही द्यायचा आहे, घराला सुंदर ठेवायचं की नाही ते ठेवायचं आहे. तुम्हाला चांगली गादी आहे, गादीवर झोपायचं की नाही झोपा. पण ते झोपत असताना त्या ठिकाणी मी भोगी वृत्तीने नाही, तर मला त्याची हे जड नको. चहा पाहिजे की नाही, चहा घ्या, पण 8 वाजता चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. उठल्याबरोबर चहा, बेड टी, आणि नसला की अस्वस्थ होते, बापा दिवस जात नाही माझा बरोबर. तर ही झाली भोगी वृत्ती. आला नसला तर नसला, त्याला काय, तर त्याला म्हणतात त्यागी वृत्ती. व त्याग आपल्या संसाराच्या दृष्टीने, त्यागाचा नंतर आपण विचारही करणार. तर असं आपल्याला राहता येईल की नाही, भेटलं तर भेटलं, नाही तर नाही. आहे वापरतो मी गादी फोमची, नसली तर चालते, एखाद्या सतरंजीवर झोपलो तर काय हरकत आहे. पण नाही, दक्षिण भारतात लोक जातात आणि महाराष्ट्रीयन जेवण पाहिजे म्हणतात. अरे बाबा खा ना एखाद दिवस इडली डोसा जे काय आहे ते, पण नाही तिथं महाराष्ट्रीयन खानावळ आहे का, महाराष्ट्रीयन खानावळ आहे का. म्हणजे याला भोगी वृत्ती म्हणा, मला तेच पाहिजे, जे आहे ते खा. तर त्याला त्या ठिकाणी ईशावास्यमिदं सर्वम, तो सर्व व्याप्त आहे आणि त्याने हे जीवन तुला दिलेलं आहे. तेव्हा तुझं हे नाही, तू भाडेकरू आहे. आणि म्हणून भोगी वृत्तीने राहू नको, याचा मला भोग भोगायचा आहे असं नाही. म्हणून प्राप्तामध्ये
अप्राप्ताची प्रचिती देखील भोगता आली पाहिजे आणि अप्राप्तामध्ये प्राप्ताची देखील प्रचिती आपल्याला घेता आली पाहिजे. प्राप्तामध्ये म्हणजे जे प्राप्त आहे ते, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मी आता उदाहरण दिलं, फोमची गादी आहे, प्राप्त आहे, पण त्याच्यामध्ये देखील मी सतरंजीवर झोपलेला आहे असं करता येईल की नाही, असं जे फिलिंग म्हणतात ते करता येईल की नाही. किंवा अप्राप्त आहे, एसी नाहीये, पण तरी देखील मी एसीतच राहतो. अप्राप्तामध्ये प्राप्ताची प्रचिती, हे या उपनिषदाने सुरुवातीला सांगितलं. हे तुझं नाहीये, हे ईश्वराचं आहे आणि म्हणून भोगी वृत्तीने त्याच्यामध्ये तू राहू नको. कारण ही जी स्थावर जंगम मालमत्ता आहे, हे जे या ठिकाणी असलेलं चर आणि अचर आहे, हे सगळ्यावर त्याच्यावर सत्य कोणाची आहे, त्या परमेश्वराची आहे. तू त्रयस्थ बनून हे फक्त तुझ्या ताब्यात दिलेलं आहे, तू भागी नाही फक्त, आणि म्हणून त्याची मालकी नाही त्या शेतीची तुझी, आणि म्हणून तू त्या ठिकाणी त्रयस्थ भाडे करू सारखं ते राहा. आणि म्हणून त्या ठिकाणी शब्द वापरला, निष्काम भावाने जीवनामध्ये राहता येईल की नाही, म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे असं न करता असं निष्काम भागाने. आता पुढच्या याच्यामध्ये हा उपनिषद सांगतो, किती सवलत दिली आपल्याला. त्यांनी सांगितलं, हे मी मनाने नाही सांगत, त्याच्यामध्ये सांगितलं, तुला 100 वर्ष जगायचं का. प्रत्येक जण म्हणतो, देवा माझं आयुष्य दीर्घायुत्वाय बलाय वर्चसे, आणि मग जीवेत शरदशतम, सगळं लागले जोरजोरात, 100 वर्ष जगा तुम्ही. म्हातारं जगजग मरायला टेकलं तरी महामृत्युंजय जप करतात, आणि 100 वर्ष जीवेत शरदशतम, शतायुषी भव, आणि प्रत्येकाला वाटतं मी 100 वर्ष जगलो पाहिजे. हा उपनिषद सांगते जगायचं का 100 वर्ष, जग, काय हरकत नाही, माझाही आशीर्वाद तू माग, कर महामृत्युंजय, जग 100 वर्ष. जगायची इच्छा आहे ना, 100 वर्ष जग, पण भोगी वृत्तीने नाही, तर त्यागी वृत्तीने, त्याग भावनेने जर तू 100 वर्ष जगला, तर या ठिकाणी तू आणि अमृतत्वाला म्हणजे तुझं कल्याण त्यागी वृत्तीने राहण्यामध्ये आहे. यज्जीव्यते, त्या ठिकाणी जीवन कसं जगायचं, तर प्रथितम मनुष्यैहि विद्वान शौर्य विभवादि गुणैः समेतम तन्नाम जीवितमिह प्रवदन्ति संतः काकोपि जीवति चिराय बलिंच भुंक्ते. आपल्याला सुभाषितकार सांगतात की कावळा कसा पिंडावर जगत राहतो, आणि पिंडावर जगणाऱ्या कावळ्यासारखं 100 वर्ष जगतो का, कशासाठी, त्याच्यापेक्षा एक क्षण, यज्जीव्यते क्षणमपि प्रथितम मनुष्यैहि, एक क्षण जरी जिंकला तर को कसा विज्ञान शौर्य विभवादि, असा तू ईश्वराच्या साक्षीने त्या ठिकाणी वैभव तू जर प्राप्त केलं आणि त्या भोग वृत्तीने न राहता ईश्वराशी तादात्म्य पावला, तर देवाची द्वारी उभा क्षणभर जरी जगला तरी तू जगला, तुझं कल्याण आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं की बाबा 100 वर्ष जगायचं का, जग 100 वर्ष, पण प्रत्येक क्षण हा कसा आहे, तू देवाची द्वारी उभा क्षणभरी, असा तू त्या ठिकाणी राहा. आणि याच्या उलट जर वागशील भोगी वृत्तीने, माझं जीवन आहे, चला मी आता विलासामध्ये राहतो, भोग विलासामध्ये राहतो, तर तो तुझा आत्मघाती निर्णय आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हटलं, नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ह्या कर्मना, म्हणजे जीवन जगत असताना नियत कर्म कर. आता नियत कर्म म्हणजे रोजचे कर्म अशा अर्थाने नाही. मी आता मागच्या 2 महिन्यापूर्वी भगवद्गीता सांगितलेली आहे, आणि त्याच्यामध्ये कर्मयोगामध्ये नियत कर्म म्हणजे शास्त्राला अनुसरून कर्म, ईश्वरानुकूल, ईश्वराला आवडतील असे जे सगळे कर्म आहेत त्याला नियत कर्म म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सगळं आलं, जे तुम्ही जीवनामध्ये आहार निद्रा भयमैथुनंच, हे सगळं आपल्याला आलेलंच आहे वरतून. ते करत असताना बुद्धिही तेषाम अधिको विशेषो, मनोही तेषाम अधिको विशेषो, त्या बुद्धीचा वापर करणार की नाही, मनाचा वापर करणार की नाही, मस्तिष्काचा वापर करणार की नाही, ते करण्यासाठी त्यांनी सांगितलं की बाबा हे जे सगळं परमेश्वराने वैभव तुला दिलेलं आहे त्याचा वापर कर, पण ते निष्काम भावानी, नियत कर्मानी, म्हणजे शास्त्रानुसार किंवा ईश्वराला आवडेल अशा क्रमानुसार कर. मग त्याच्यासाठी काय काय करायचं आहे, शास्त्रानुसार कर्म करायचे म्हणजे आता काल आपण पाहिलेले अग्निहोत्र वगैरे, जप तप अनुष्ठान, हे कधीतरी करावं लागतील की नाही. माणसं मरेपर्यंत
जगतात, पण कधी ईश्वराचं नाव तोंडामध्ये येत नाही, कधी देवासमोर 5 मिनिट बसला असं होत नाही. आणि असं सगळं जे आहे त्याच्यामध्ये ते पूय पंक्तीचे किडे काय किलसे घेतील. तो जो शेणातला किडा आहे त्याला तुम्ही काढा ना आत्तरात टाका, मरते की नाही पाहा. शेणातला किडा त्याला शेणातच राहा वाटते. तसे आपण सर्वजण या भोगविलासामध्ये त्यांनी दिलेलं आपल्याला आपलंच आहे त्या शेणातल्या किड्यासारखे त्याच्यातच राहतो. आणि कोणी जर आत्तरात टाकण्याचा प्रयत्न केला त्याला मूर्खात काढतो, मरतो आपण आत्तरात टाकलं तर. तसं ईश्वर नाहीच. काय करायची देवाची पूजा, काहीच नको, मला फक्त कमवायचं आहे, सकाळपासून शेवटपर्यंत झोपेपर्यंत फक्त मला मी आणि माझं. त्याने सांगितलं असं नको करू. अरे बाबा, ते जे सगळं आहे ते लक्षात ठेव, सगळं पाहिजे की नाही. कीर्तीचे आकाश जिव्हा चंद्र ज्योतींनी जळाळे, वा धनाची लाटकी ही पायावरी येऊन लोळे. हात हा सोडू नको तू, निर्मोहिता मज त्यात दे. म्हणजे भगवंता, हे कीर्तीचं आकाश पाहिजे की नाही, द्या, काय हरकत नाही. किंवा धनाच्या लाटा पाहिजे की नाही, धनाच्या लाटा पायावर येऊन लोळ्या पाहिजे की नाही, पाहिजे. परंतु सगळं असलं तरी माझा हात तू सोडू नको परमेश्वरा. तर निर्मोहिता, त्याच्यामध्ये मोह ठेवू नको. देशील तर काय हरकत नाही, पाहिजे. ऐश्वर्य पाहिजे की नाही, पाहिजे. पण ते होत असताना त्याच्यामध्ये निर्मोहिता पाहिजे, नाही तर तो अशोक खरात होतो. किती होतं त्याच्याजवळ, बापा. पण किती हाव झाली. एक वेळ अशी आली, आता त्याला खायची सोय नाही, जेलमध्ये सडून राहिलेला आहे. मग असं जीवन कामी आहे का, नाही. मग त्या आपण म्हटलं परमेश्वराला की द्या बापा, देसाल तर द्या, पण निर्मोहिता मज त्यात दे, अशी मला त्याच्यामध्ये दे. त्याच्यासाठी नियत कर्म मला केलं पाहिजे. आता याच्यामध्ये आणखी एक कल्पना दिलेली आहे, त्याला असूर्या लोक म्हटलेलं आहे. असूर्या म्हणजे 2 प्रकारे. राक्षसी वृत्ती, जिथे सूर्याची किरण पडतच नाही. आता सूर्य कोण आहे, ज्ञानाचा सूर्य आहे तो, आणि ते ज्ञानाची किरण आपल्यापर्यंत पडतच नाही. म्हणजे ती जी असुरी वृत्ती आहे, राक्षसी वृत्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे, ती माझ्यामध्ये आहे. कारण काय, ईशावास्यमिदं सर्वम, हे मी आठवतच नाही राहत. जगत्याम जगत, आम्हाला वाटते मीच केलेलं आहे निर्माण, जन्म माझ्या आई वडिलांनी दिला, जीवन माझं आहे आणि मग मी ते जगणार. अशी जी भोगी वृत्ती आहे ती आपल्याला, त्याला असूर्या लोक म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे किरण पडतच नाहीत ज्ञानाची, सूर्याची देखील किरण पडत नाही, असं एक ठिकाण आहे. ते कोणतं आहे, आईचा गर्भ आहे. आणि या गर्भामध्ये ज्यावेळेस जीव आपण असतो तर त्यावेळेस असं सांगतात, उपनिषदही सांगतात, वेदही सांगतात, आणि पुराणामध्ये देखील आहे. ज्यावेळेस तो गर्भातला बालक आहे तो परमेश्वराला प्रार्थना करतो, देवा मला याच्यातून सोडव, अंधार कोठडी आत, सूर्याची किरण पडत नाहीत. म्हणून असूर्या लोक म्हणजे कोण, आईचा गर्भ आहे. तिथेही आपण कसे रक्त मांस रुधिरामध्ये पडलेलं मलमूत्र त्या ठिकाणी आहे, आणि त्याच्यामध्ये तो जीव असा अडकलेला आहे. आणि देवाची प्रार्थना करतो, देवा मला सोडव याच्यातून, देवा मला सोडव. आणि आज लोक आपल्याला गॅरंटी देतो आपण देवाला, हे प्रतिज्ञोत्तर माझे, आपण त्या देवाला ॲफिडेव्हिट देतो आत पोटामध्ये, मी जन्माला आलो की तुझं कायम स्मरण करील, संसारात राहणार नाही, आणि तुझंच नियत कर्म करील, अशी गॅरंटी आपण हा जो जीव आहे आईच्या पोटामध्ये देतो. बस आपण देत असतो त्याला. आईच्या पोटाला असूर्या लोक म्हटलेलं आहे. म्हणजे आता 2 प्रकारचे असूर्या लोक सांगितले मी. एक तर सहज जीवन जे आपलं आहे, ज्ञानाची किरण पडतच नाही, सूर्याची किरण पडतच नाही त्या ज्ञान सूर्याची, तोही असूर्या लोक. म्हणजे त्याला राक्षसी वृत्ती म्हणतात, ती आपल्यामध्ये कायम आहे. आणि दुसरी कोणती सांगितलं आपण, आईच्या गर्भामध्ये असताना त्याला देखील असूर्या लोक म्हटलेलं आहे. तिथे किरणच पडत नाही, ओरिजिनल किरण सूर्याची आत येत नाही. तेव्हा आपण म्हणतो, देवा मला जन्माला घाल, लवकर जन्माला घाल, मी तुझ्याशिवाय कोणाचाच विचार करत नाही. आणि जसा जन्माला आला की त्या देवाला विसरतो, आणि मी आणि माझं, म्हणजे त्याचा चेंडू जरी घेतला इतकुसं बालक, तो लागली ओरडते, जोरजोरात रडते, माझा आहे. हे जे आहे ते जे संसारात घुसणं म्हणतात, त्या असूर्या लोकातच, म्हणजे आईच्या पोटातून बाहेर येऊ नये. तू त्या अंधार कोठडीतच आहे जीवन म्हणजे, तर त्या अंधार कोठडीमध्ये तू आहे, म्हणजे हा आत्मघात आहे. म्हणून हा उपनिषद सांगतो, ईशावास्यमिदं सर्वम. तर तो जो परमेश्वर आहे
तो सर्वत्र व्याप्त आहे. तू त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी त्याचं नियत कर्म कर आणि ते विसरू नको. नाही भोगी वृत्ती तू ठेवू नको. मी आणि माझं करशील, असुर लोकांमध्ये राहशील, तर तो तुझा आत्मघात आहे. म्हणजे आत्म्याचा घात आहे. आत्म्याचा म्हणजे आत्मा आत आहे, पण तो कोणी निर्माण केला? तो परब्रह्म परमात्मा, म्हणजे त्या परमेश्वराचा, परमात्म्याचाच अंश आहे. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातना, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर भगवंतांनी सांगितलेलं आहे, तर हा जो अंश आहे तो मीच आहे की नाही. मग त्याच्याकडे लक्ष ठेवतो की नाही, पण ते विसरतो ना आपण. आत बसलेला आहे तो परब्रह्म परमात्मा. विद्वान लोक, जे विद्वान आहे, विद्येकडे जातात म्हणजे त्याची आठवण ठेवतात. आणि जी अविद्या आहे, अविद्या म्हणजे परमेश्वराची आठवण न ठेवता जीवन जगणे, ते अविद्येने जगतात. म्हणजे राक्षसी क्रिया, अज्ञानामध्ये जगतात, असं हा उपनिषद सांगतो. आता आणखी हा उपनिषद सांगतो, बाबा तुला गंमत वाटते का? आत आत्मा आहे, त्याचं स्मरण तू ठेवत नाही. तुला असं वाटतं की आत तो आहे म्हणजे तो स्थिर आहे, एकाच ठिकाणी बसलेला आहे. अरे नाही, तो कसा आहे? तो जरी स्थिर बसलेला आहे तरी त्याच्या इतका गतिमान कोणीच नाही. मनाच्याही पलीकडे तो कोण आहे? मनोजवम मारुत तुल्य वेगम. त्याचं वर्णन केलं की नाही भगवंताचं. तो कसा आहे? मनाच्याही वेगाच्या पलीकडचा आहे. तो कोण आहे? ते परब्रह्म परमात्मा, महारुद्र हनुमंत. म्हणजे कोण आहे? परमात्मा. मनाच्याही वेगाच्या पलीकडे. मनापेक्षा वेगवान कोणी आहे का? आत्ता डोळे लावून विचार करा. चाललो अमेरिकेत, 1 मिनिटात अमेरिकेत. चाललो चंद्रावर, 1 मिनिटात चंद्रावर. म्हणजे मनाचा वेग किती आहे? पण त्याच्याही पलीकडचा वेग हा आत्म्याचा आहे, त्या परमात्म्याचा आहे, असं ते त्या ठिकाणी सांगून राहिले. आणि असा हा जो परमात्मा आहे तो आत्मरूपाने इथे आहे. बरं, माझ्यातला आत्मा आणि दुसऱ्यातला आत्मा वेगळा आहे का? अरे तेच त्याने वाटप केलेलं आहे. ते जे समजा एखादा दूधवाला आहे, केटलीमध्ये 10 लोक त्याच्याकडे घ्यायला आले, त्याच्याच कॅटलीतलं किंवा त्या भांड्यातलं दूध तो मापाने देऊन राहिला. याला दे, त्याला दे, त्याला दे. सगळ्यांना सारखंच आहे की नाही ते दूध. तसं हा जो परमात्मा आहे, दूधवाला आहे ना, त्याने सगळ्यांना आत्मा नावाचं दूध हे दिलेलं आहे. सारखंच आहे सर्वांमध्ये, प्राण्यामध्ये असो की माझ्यामध्ये हो. म्हणजे मी कोणी विद्वान, मी श्रीमंत, मी विद्वान, मी वक्ता, मी कवी, मी बलाढ्य, मी ज्ञाता, मी वेदांतीपटू, मी श्रुती निपुण, मी सर्वज्ञ, मी सुज्ञ, हे जे मी आहे ते मी नाही ना बाबा. सर्वत्र सारखाच आहे तो, फक्त त्याला जाणीव झाली नाही. एखाद्या वेळेस तुला जाणीव झाली असेल तर म्हणून तुला ते थोडं ज्ञान आलं. म्हणून त्याने सांगितलं बाबा तो कसा आहे? तो सर्वत्र व्याप्त आहे आणि तो चराचरामध्ये आहे आणि सर्वत्र सारखा आहे. पण तू त्याच्यामध्ये गुंतलेला आहे आणि तुझ्यातलं सामर्थ्य लक्षात आलं नाही. जे ज्ञानी आहेत त्यांना सामर्थ्य लक्षात येते, म्हणून ते ताबडतोब सुटतात मोहातून, मायेतून, आणि ते जातात तिकडे भगवंताच्या मार्गाने. आणि जे आपल्यासारखे आहेत, ज्ञानेश्वरी दृष्टांत आहे, शुकाचेनी अंग भारे, नलिका भोविन एरी मोहरे, तेने उडावे परी न पुरे मनशंका. एक पोपट असतो आणि तो पारधी त्याला पकडायला आणतो. तर तो काय करतो? अशा एका काडीमध्ये एक गोल नळी ठेवतो आणि त्याला असं लटकून ठेवतो झाडाला. अशी ती लोखंडी काडी, ती नळी फिरते अशी. तो पोपट येतो आणि त्या नळीवर बसतो. माऊलीने दृष्टांत दिला, शुकाचेने अंग भारे, नलिका भोविन एरी मोहरे. तो पोपट बसल्याबरोबर ती नळी फिरते, फिरल्याबरोबर तो पोपट उलटा होतो. आता माऊली म्हणतात तेने उडावे. आता तो उलटा आहे तर असं तो काय करतो पोपट? त्याने हात सोडले, उडला तर त्याला आकाशात जाता येते ना, परब्रह्म परमात्म्याकडे. पण तो त्याच्यातच गुंतो. तो काय करतो? पक्का धरतो त्या नळीला. तेने उडावे, तो उडत नाही. परी न पुरे मनशंका, त्याला वाटतं मी पडतो की काय, पडतो की काय. ती नळी फिरल्याबरोबर तो असा उलटा फिरतो आणि फिरल्याबरोबर तो त्याच्यामध्ये अडकून राहतो. त्याने सांगितलं बाबा त्या मोहामध्ये, त्या मायेमध्ये तू अडकून का राहतो? कारण तू अज्ञानी आहे. तुला माहित नाही की अरे असं सोडलं त्याला की आपोआपच तू उडणार आहे. पण तू काय करतो? त्याला धरून बसतो आणि तुला वाटतं मी कोणीतरी आहे. तो जो मीपणा आहे तो तू संसाराला धरून बसतो आणि तू विसरतो की तोच व्याप्त परमात्मा आहे. तो माझा तो आत्मा आहे, त्याच्यामध्येच तो आहे. तो काही छोटा नाहीये, तो व्याप्त आहे. तो इथे आहे, तो तिथे आहे. तो लहान आहे,
तो मोठा आहे, तो चल आहे, तो अचल आहे, तो त्या ठिकाणी पातळ आहे, तो घट्ट आहे, तो कसा आहे, तो सर्वत्र व्याप्त आहे. आणि मग असं जो त्या ठिकाणी आहे त्याचं वर्णन केलं अथर्व शीर्षाने. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम, त्वं शक्तित्रयात्मकः, गुणांच्या पलीकडचा, तो देहांच्या पलीकडचा. आता हे सांगत नाही मी देह किती आहेत, गुण 3 गुण आहेत, 3 देह आहेत वगैरे, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. त्याच्या पलीकडचा तू आहे. आणि कसा आहे, सर्वम खलविदम ब्रह्म तूच आहे. आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी, त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी. मग असं पाहतात जे ते ज्ञानी आहेत की बाबा तूच करताय, तूच धरताय, तूच हरताय, तूच बुद्धी दाताय, करता करविता परमेश्वर आहे. ज्ञानी माणसं ज्यांच्याजवळ विद्या आहे ते माणसं हे धरतात. आणि तुमच्या माझ्यासारखे संसारामध्ये रत असणारे त्या पोपट्यासारखं त्याला धरून राहतात, स्वसामर्थ्य विसरतात आणि अडकून राहतात. अशी जी सगळी माणसं आहेत ते अविद्या माया सागर आहे, अज्ञानामध्ये रत आहेत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता अशी जी माणसं आहेत ते ज्ञान सूर्यापासून दूर आहेत. म्हणून हा उपनिषद त्या ठिकाणी सांगतो अंधम तमहा प्रविशंती ये विद्यामुपासते. आता हे जे सगळं आहे हा उपनिषद आपल्याला सांगतो की अरे बाबा तो जो ज्ञानाचा सूर्य आहे त्याच्यात तू प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे. आता त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे की नाही. अंधतम असा शब्द वापरलेला आहे. अंधम तमहा प्रविशंती म्हणजे आपण कुठे चाललेलो, आपलं सामर्थ्य न ओळखल्यामुळे, अविद्या माया सागरेमुळे अंधम तमहा, अंधाचा तम असा जो आहे त्याच्यामध्ये त्या अंधार कोठडीमध्ये आरंभिली बोहरी कल्याण करी रामराया. बोहरी म्हणजे काय, अंधार अशा पद्धतीचा बोगदा. समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे कल्याण करी रामराया, जनहित विवरी, जनहित विवरी. त्याच्यामध्ये आरंभिली बोहरी. आता ही जी बोहरी म्हणजे काय, अंधार कोठडी. उपनिषदच आहे अंधम तमहा प्रविशंती. अशा अंधार कोठडीमध्ये आपण चाललेलो हे विद्यामुपासते. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्या ज्ञान सूर्याकडे जायचंय की नाही. म्हणून ज्ञानात रममान झालं पाहिजे. पण आता ते आपल्याला शक्य आहे का. आता हा उपनिषद आणखीन सोय देते की बाबा तुला अडकला का, तू हरकत नाही, जाऊ दे, तू काही एकदम सोडू नको. कारण कसं आहे, एकदम सोडता येणार नाही संसारी मार्गाला. कारण 2 मार्ग आहेत ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ. ज्ञान म्हणजे विद्या, कर्म म्हणजे अविद्या आपल्या दृष्टीने, म्हणजे त्यांच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने. पण हा उपनिषद सांगते की बाबा ठीक आहे, तुला नाही सटकता येत नाही याच्यातून, धरूनच राहतं का, धर, काय हरकत नाही. पण आता थोडा विचार तर मनामध्ये आणावा लागेल की नाही, की मला संसार करत असताना पारमार्थिक सुख देखील, म्हणून ऐहिक आणि पारलौकिक यतो अभ्युदय निश्रेयस ससिद्धी सधर्म. अभ्युदय आणि निश्रेयस, श्रेयस आणि प्रेयस याचा समन्वय साधता येईल की नाही तुला, नाही आपल्याला निघताय. मग आता त्याने त्या ठिकाणी शब्द वापरला अविद्या आणि विद्या याचा समन्वय. मग काही लोक काय करतात, फक्त विद्याच आहे बा, मग आपल्याला तिकडेच जायचं आहे, संसार सोडायचा, असं होणार नाही. मग दुसरे लोक म्हणतात नाही नाही, फक्त संसारच महत्वाचा. मग ते बरोबर आहे का, आपल्या दृष्टीने दोन्हीही बरोबर नाही. कारण तिकडे जायचं म्हणजे जयाशी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न करावे, उठवणी वाटेची लागावे दिगंताप्रती. मी संसारी माणूस आहे, मला उठवणी वाटेची लागावे करता येते का, सोडता येते का संसार, पहा बरं प्रयत्न करून, नाही जमत ना. उपनिषद सांगतो हा की बाबा नको, तिकडे नको जाऊ, विद्येमध्ये पूर्ण जाऊ नको, काय हरकत नाही. मग आता संसारामध्ये रथ हो का, कर्म मार्ग नाही. मग त्याने सांगितलं नियत कर्म कर. म्हणजे काय करायचं, ईश्वराला जे आवडते तसे तू कर्म कर. म्हणजे आपल्या संसारामध्ये संयम ठेव, संसारामध्ये त्या ठिकाणी शास्त्रानुसार वाग, ईश्वराला आवडेल असं सगळं त्या ठिकाणी वाग, म्हणजे कमाई कर. परंतु आलेली लक्ष्मी इष्ट मार्गाने आली पाहिजे. श्री सुक्ताने म्हटलं लक्ष्मीम अनपगामिनी. मग इष्ट मार्गाने लक्ष्मी येण्यासाठी कष्ट करावे लागतात.
म्हणजे उदरनिर्वाह करायचा असेल, पैसा लागतो ना, पण तो इष्ट मार्गाने आला पाहिजे. एवढं करता येईल की नाही? म्हटले करता येते. दुसरं, घरी देवाची थोडीशी त्या ठिकाणी साधना करता येईल की नाही? ते करता येईल. आणि म्हणून हा उपनिषद आपल्या दृष्टीने सांगतो की बाबा, तू जर केवळ संसारामध्ये असतील तर अंधम तमाहा प्रविशंती ये विद्यामुपासते. जर आता तू त्या ठिकाणी केवळ संसारामध्ये असतील, कर्म मार्गामध्ये असतील, तर तरी देखील तू अंधारात जाणार आहे. आणि संसारी माणूस त्याने जर समजा ज्ञान मार्ग पत्करला, पहा उपनिषद किती डेअरिंगने सांगून राहिला आणि आपल्यासाठी सोयीचं आहे. आणि फक्त वैराग्य वृत्ती आपण ठेवली तरीही तू अंधारामध्ये जाऊन राहिला. आता जमलं की नाही? हा उपनिषद का अभ्यास करायचा? आद्य उपनिषद का म्हटलं? पहिला का म्हटलं? आपल्यासाठी त्यांनी सांगितलं केवळ कर्म मार्ग तरी अंधारात आहे, केवळ ज्ञान मार्ग फक्त ईश्वर ईश्वर ईश्वर, मग संसार फाटका होईल ना. म्हणून त्यांनी सम्यक मार्ग सांगितलेला आहे, मधला मार्ग सांगितलेला आहे. त्याला ज्ञान कर्म समुच्चय, याज्ञवल्क्यांनी या उपनिषदामध्ये त्याला ज्ञान कर्म समुच्चय असं म्हटलेलं आहे. आदि शंकराचार्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे, ज्ञान कर्म समुच्चय. म्हणजे आता ईशावास्य उपनिषद काय सांगतो? ज्ञान कर्म समुच्चय सांगतो. म्हणजे संसारात राहायचं पण संसार चिटकू द्यायचा नाही. म्हणजे कर्म प्रशंसा करायची आणि अज्ञानाची निंदा करायची. म्हणजे ज्ञानाची पूजा झाली की नाही, आणि कर्माची त्या ठिकाणी प्रशंसा करायची पण कर्मामध्ये राहायचं नाही. अज्ञानाची निंदा करायची म्हणजे ज्ञानाची पूजा करायची. म्हणजे आला की नाही समन्वय? असा समन्वय म्हणजे विद्या पण आली आणि अविद्या आली. आणि या ठिकाणी आपल्या संसारी मार्गाला हे सोपं आहे की नाही? ते सोपं आहे. म्हणजे ऐहिक सुखाला विरोध आहे का? नाही. ऐहिक सुख घ्यायचीच आहे, पण पारमार्थिक सुखाचा विचार आहे की नाही? पारमार्थिक सुखाचा देखील विचार आहे. कमाई करायची की नाही? कमाई करायची, परंतु इष्ट मार्गाने आलेली धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आपण काय करतो? धर्मावरून मोक्षाला, म्हणजे देव पापाचा पैसा कमावत जा आणि देवाला उदबत्ती लावत जा, हे झालं? असं चालणार आहे का? नाही. त्यांनी सांगितलं आशाने थोडी मोक्ष मिळणार आहे तुला. पापाचा पैसा आणला आणि यज्ञ कर्म केले, चालत नाही. चॅरिटी त्यांनी नाही चालत. तर तो पैसा आलेला म्हणून धर्मानंतर अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, तो धर्म मार्गाने, काम म्हणजे ऐहिक सुख धर्म मार्गाने, तरच मोक्ष मिळणार आहे. म्हणून चतुर्विध पुरुषार्थाचा उपयोग या उपनिषदाने अशा पद्धतीने सांगितलेला आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं ऐहिक सुख तर पाहिजेतच, परंतु ती कशी आहे? अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्या परमेश्वराची आता तिथे आपण प्रार्थना करायची की बाबा तुम्ही सहाय्यभूत व्हा. संसार नेटका आणि परमार्थ विवेक याच्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत व्हायचं आहे. कारण तुम्ही कसे आहात हे परमेश्वरा, तुम्ही कसे आहात? तर तुम्ही द्रष्टे आहात, तुम्ही पुष्ट आहात, तुम्ही न्याय करता आहात, तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्ही प्रेरक आहात, तुम्ही रक्षक आहात, तुम्ही बुद्धिदाता आहात आणि तुम्ही सत्य आहात. अशी सत्याची जाणीव या ठिकाणी आपल्याला, तुम्ही मला दिसत नाही, ते दिसले पाहिजेत. त्याचं कारण आहे हिरण्मयेन पात्रेन सत्यस्य पिहितम मुखम. तुमचं मुख सत्य, तुम्ही कशा आहात? तुमचं मुख सुवर्ण पात्राने झाकलेलं आहे सत्याचं, असा हा उपनिषद सांगतो. म्हणजे सत्य कसं आहे? उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं सूर्याचा गोळा कसा आहे? तप्त आहे आणि तो काय करतो? तो असे स्कॅटरिंग करतो, सगळ्यांना कसं देतो? एकदम गोळा आला तर आपल्याला तो दीप्तमान होईल, तो आपल्याला मग तो वाटतो असा परमेश्वर सगळं. आता ते जे सत्य कुठं बसलेलं आहे? सूर्याचा पूर्ण गोळा आणि त्याचा जो मधला भाग आहे अगदी सूर्याचा, तिथे बसलेलं आहे ते सत्य. आता ते साध्या डोळ्यांनी पाहता येते का आपल्याला? म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी जो शब्द तिथे वापरलेला आहे हिरण्मयेन पात्रेन सत्यस्य पिहितम असा शब्द वापरलेला आहे. तर ते जे त्या ठिकाणी ते जे सत्याचं मुख आहे, सत्यस्य मुखम, ते सुवर्ण पात्राने झाकलेलं आहे. म्हणजे तो तिथे बसलेला आहे, साध्या डोळ्याने दिसत नाही. म्हणून तुम्ही काय करा? ते जे सुवर्ण पात्र आहे ते काढून टाका त्याच्यावरचं आणि ते सत्य मला दाखवा असं. कारण ते प्रचंड तेजस्वी आहे आणि माझं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही.
अर्जुनाला दिसलं नाही ते, मग त्याला दिव्य दृष्टी दिली की नाही? असं या ठिकाणी आम्हाला देखील तो जो सूर्याचा मधला गोळा आहे ते दिसण्याचं साध्या डोळ्याने दिसत नाही, तर आम्हाला तशी दृष्टी तुम्ही द्या, ते झाकण काढा सत्याचं, आणि हे परमेश्वरा तुमची किरण आमच्यापर्यंत येऊ द्या, ज्ञानाचा सूर्य आमच्यापर्यंत पोहोचू द्या. अंधम तमहा प्रविशंती, असं जे आमचं वातावरण आहे त्या अंधार कोठडीतून बाहेर काढून आम्हाला त्या असूर्या लोकातून, आठवते ना सूर्य मी सांगितलं पोटातला गर्भ, सूर्याची किरण पोटात नाही ते, त्या असूर्या लोकातून आम्हाला काढा. म्हणजे अज्ञान आणि मोहातून आम्हाला तुम्ही काढा. आम्ही या गर्भाचा जो अंधाराच्या, तर त्याच्यातून आम्हाला काढा, आणि अविद्येच्या प्रभावातून अंधम तमहा आम्ही असलेले त्याच्यातून आम्हाला बाहेर काढा, आणि आम्हाला ज्ञानाचा सूर्य द्या, तो समन्वय साधण्याची ज्ञान कर्म योग असा आम्हाला एकत्रित योग द्या. तरच, नाही तर आम्ही पुन्हा असूर्या लोकांमध्ये जाऊन पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, म्हणजे पुन्हा आम्ही असूर्या लोकातच जाऊ, अंधारामध्ये जाऊ, आईच्या जठरामध्ये जाऊ, आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. ते आम्हाला नको. आणि म्हणून आमच्या मुखामध्ये शेवटी उपनिषद सांगतो ओम ओम ओम. हे जे नाद ब्रह्म आहे, हे जे अक्षर ब्रह्म आहे, हे जे आदिबीज आहे, ते आदिबीज शेवटपर्यंत आमच्या मुखामध्ये वारंवार येऊ द्या, असं म्हणून त्यांनी ईश्वराला साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि इथे पुन्हा पूर्णमदः पूर्णमिदं हे शांती मंत्र म्हटलेला आहे. थोडक्यात ईशावास्य उपनिषद हा काय सांगतो, तर हा उपनिषद ज्ञानयोग आणि कर्मयोग, ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय, ऐहिक सुख आणि पारलौकिक सुख, अभ्युदय आणि निश्रेयस, विद्या आणि अविद्येचा समन्वय या ठिकाणी करणार आहे, ज्ञान आणि अज्ञानाचा समन्वय करणार आहे, ऐहिक सुख आणि पारलौकिक सुख याचा समन्वय करणारा सांसारिक माणसासाठी आत्ताच्या योगाने जर विचार केला, ज्यावेळेस निर्माण झाला असेल, कलियुग असेल, त्याच्यामुळे वेगळा अर्थ असेल तेव्हा, पण आत्ता या युगामध्ये आत्ता जो आपण चर्चा केली त्या अर्थाने जर संसार केला, संसारात राहून म्हणजे उसात जाऊन पाचोळा लागू न देणे, तसं संसारातली सुख भोगायची, पण ती भोगत असताना भोगी वृत्ती न ठेवता त्यागी वृत्तीने, संन्यस्त वृत्तीने जर मी या ठिकाणी राहिलो, तर मला ऐहिक सुखासोबत पारलौकिक सुख म्हणजे मोक्ष प्राप्ती प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हा जो उपनिषद आहे याला अत्यंत सुंदर का म्हटलं, घागर में सागर का म्हटलं, छोटा उपनिषद आहे, 18च रुचा आहे, परंतु अत्यंत महत्वाचं असं तत्वज्ञान आपल्या जीवनाच्या दृष्टीने त्यांनी सांगितलेलं आहे. ते तत्वज्ञान आद्य शंकराचार्यांनी आपल्याला अवघड सोपे झाले हो असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमो नारायण.